मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना आणखी बळकटी येणार। MMRDA मधील मेट्रो प्रकल्पाला UKच्या क्रॉस रेलचं बळ। मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा आदी कामांसाठी क्रॉस रेलची मदत होईल। अंधेरीतील पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम वेगानं सुरू। मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सहकारी संस्थेच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ संपन्न। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्पाची उभारणी। अतिदक्षता विभागात रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ व्हायरल। वाशिममध्ये कत्तलीसाठी जाणारं 39 गोधन आढळलं। हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांची कारवाई। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात। नागोठणे परिसरातील सुकेळा खिंडीमध्ये कंटेनर उलटला। रस्त्यावरून घसरल्यामुळे कंटेनर उलटल्याची माहिती। पुण्यात एकाच रात्रीमध्ये 3 अपघात। वेगवेगळ्या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू। पोलिसांकडून तपास सुरू। सिंधुदुर्गामध्ये शिमगोत्सवातील नेरोर नावाचा मांड उत्सवाला अनेकांची गर्दी। मेसरी कुटुंबियांनी बनवलेले अक्राळ विक्राळ देखावे पाहण्यासाठी नागरिक सिंधुदुर्गात। गौतम अदानींची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट। अदानींनी घेतला विमानतळाच्या कामाचा आढावा। जून महिन्यामध्ये विमानतळाचं उद्घाटन होणार, अदानींची माहिती। अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅनकडून पंतप्रधान मोदींची मुलाखत। गोध्रा हत्याकांडात तत्कालीन केंद्र सरकारनं अडकवण्याचा प्रयत्न केला, मुलाखतीत मोदींचा दावा। प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांची प्रकृती बिघडली। छातीत दुखू लागल्यामुळे चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार AR रहमान यांची एंजिओग्राम करण्यात येणार असल्याची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।